बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का? अरे हरामखोरा. ज्या विहिरीला पाणी येत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचे काम आम्ही केले. बच्चू कडू. राज्य सरकारने राज्याचे बजेट मांडताना शेतकरी ज्या गोष्टीची वाट पाहत होते त्या कर्जमाफीची घोषणा केली. आता त्यात त्यांनी काही अटी टाकल्या आहेत. शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत कर्ज माफ झाले आहे आणि शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर बक्षीस देखील देण्यात येणार आहे. सरकारच्या घोषणेनंतर माजी राज्यमंत्री आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सातबारा कोरा आंदोलन करणारे बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्जमाफीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले की हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विषय आहे. घरी बसून कॉमेंट्स करणे सोपे आहे पण प्रत्यक्षात येऊन लढणे कठीण. कडू म्हणाले की मला फोन करून विचारणा करत होते, बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का हो? म्हणजे आम्ही केसेस लावून घ्यायच्या आणि 4-4 वर्षाची सजा अंगावर करून घ्यायची. आमचे किती दुर्दैव आहे असेच म्हणावे लागेल. हे तर असं झालं की ज्यांनी तुम्हाला रक्त दिलं त्यालाच म्हणायचं की तू रक्त देऊन उपकार केले आहे. जे सरकार कर्जमाफीची तारीख द्यायला तयार नव्हते, योग्य वेळ म्हणून वेळ वाढवून नेत होते. कर्जमाफीची गरज नाही, सध्या राज्यात दुष्काळ पडला आहे म्हणून कर्जमाफीची घोषणा करत होते, त्यांना आम्ही तारीख द्यायला भाग पाडलं. म्हणजेच आम्ही ज्या विहिरीला पाणी येत नव्हतं त्यात पाणी आणलं. हा शेतकऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आहे. अरे त्या मोबाईलवर कॉमेंट्स करून सोपं आहे रे. ते कॉमेंट्स करणं फार सोपं आहे. घरी बसून फोन करते, बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले का? अरे हरामखोरा तू आंदोलनात होता का रे? म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर, 4-4 वर्षाची सजा अंगावून करून घ्यायची आणि वरून आरोपही करून घ्यायचे. केवढं दुर्दैव आहे रे महाराष्ट्रातलं. म्हणजे आणि रक्तदान केलं त्यालाच म्हणायचं केलं असं रक्तदान, उपकार केले का रे? ही साली अशी औलाद आहे. म्हणजे घरी बसून कॉमेंट्स करणं सोपं आहे रे, लढणं फार कठीण. सातत्य ठेवलं आपण आंदोलन. जे सरकार तारीख देत नव्हतं, योग्य वेळ म्हणत होतंय. आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे. आता दुष्काळ पडला, दुष्काळात पैसे टाकावं लागतं. सध्या कर्जमाफी देणार नाही. मित्र तुम्ही एकत्र आले. जे तारीख भेटत होतं, ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना केलेलं आहे. लोक म्हणे इतक्या दूरची तारीख का घेतली? आणि जे तारीखच देणार नव्हतंय, जे कधी तारखेवर बोलतच नव्हतंय, तेच पण तारीख घेऊन आलो आहे. कर्जमाफीची घोषणा घेऊन आलो आहे. काय म्हटलं माहित आहे? 31 जून 2026 पर्यंत सगळ्या शेतकरी